श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 13वा। गोवर्धनधरं देवं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ति वर्धते चिरम्। कथासार अध्याय 13वा। दिवा मालविण्याचे फळ। भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासात देवाजवळ दिवा लावण्याचे पुण्य किती असते ते मी तुला सांगितले. आता तो दिवा जर मुद्दाम मालवला तर त्याचे फळ किती भयंकर असते त्याबद्दलची एक कथा सांगतो. पूर्वी मथुरा नगरीत शाकली नावाचा एक सदाचारी गृहस्थ होता. त्याला 2 बायका होत्या, थोरली विमला आणि धाकटी सुशीला. त्या दोघीही धर्मपरायण तसेच पतिपरायण होत्या. एके दिवशी सुशीला यमुना नदीवर पाण्यासाठी गेली. तो तेथे खूप लोक स्नानासाठी जमले होते. घरी आल्यावर सुशीलेने पतीला विचारले, नाथ, आज अशी कोणती पर्वणी आहे की अनेक लोक तीर्थस्नानासाठी यमुनेवर आले आहेत? त्यावर शाकली म्हणाला, प्रिये, आजपासून महान पुण्यकारक अधिक मास सुरू होत आहे. या पुरुषोत्तम मासात स्नानदानादी व्रत नियमांमुळे मोक्ष प्राप्ती होते. शिवाय या महिन्यात देवाजवळ अखंड दीप तेवत ठेवला तर विशेष असे सुख, समाधान, शांती, कांती प्राप्त होते. मग हे नाथ, मी ते दीपपूजेचे व्रत करू का? सुशीलेने विचारले. शाकलीने तिला स्नानाचा विधी आणि देवाजवळ दिवा अखंड तेवत ठेवण्याचा विधी तपशीलवार सांगून तिला ते व्रत करण्याची परवानगी दिली. पतीने सांगितल्याप्रमाणे सुशीलेने स्नान करून देवाजवळ दिव्याची स्थापना विधीपूर्वक केली आणि मग तो दिवा अखंड तेवत राहील याची ती जीवापाड काळजी घेऊ लागली. आपल्या सवतीने ते दिव्याचे व्रत सुरू केले आणि त्यामुळे तिला सुख, शांती व कांती प्राप्त होईल. मग आपले काय? मी थोरली, माझे महत्व, अशा विचारांनी विमलेचा सवती मत्सर जागा झाला. सुशीलेच्या त्या दीपव्रताचा भंग जर केला तर तिला पाप लागेल अशा दुष्ट विचाराने ती विमला तसे उपाय शोधू लागली. मग एके दिवशी घरात कोणी नाही अशी संधी साधून विमलेने देवाजवळील त्या तेवत्या दिव्यातील तेल हळूच काढून टाकले. दिवा मंदावला आणि विझला. घरी आल्यावर सुशीलेने ते पाहिले. ती घाबरली. अगं बाई, तेल संपलं की, असे म्हणून तिने पुन्हा समई भरून तेल घातले, दिवा लावला. दुसऱ्या दिवशी सुशीला बाहेर गेल्याची संधी साधून विमलेने त्या दिव्यातील वातच काढून टाकली. मग सुशीलेला वाटले, वात उंदराने नेली की काय. तिने पुन्हा वात घालून दिवा तेवत ठेवला. तिसऱ्या दिवशी विमलेने तोंडाने फुंकर मारून तो दिवा मालविला. सुशीलेला वाटले जोराच्या वाऱ्याने दिवा विझला असेल. पुन्हा तिने तो दिवा पेटवला आणि अखंड तेवत ठेवला. आता मात्र सुशीला त्या दिव्यावर सतत नजर ठेवून तो सदैव तेवत राहील याची काळजी घेऊ लागली. त्यामुळे दिवा मालविण्याची विमलेला संधीच मिळेना. मात्र ती त्या सवतीच्या दीपसेवेच्या पुण्याईचा द्वेष करून मनात सतत कष्टी राहायची. पुढे हळूहळू सुशीलेला नवे तेज येऊन ती संसारात सुखी झाली आणि ती दुष्ट विमला झुरून झुरून अल्पावधीतच मरण पावली. मरणानंतर तिला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. नरक यातनेनंतर तिला सर्पिण, कोल्हीण, वटवाघुळे असे हीन जन्म मिळाले. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासात दीपपूजा, नंदादीप या व्रताचे थोर पुण्य असते आणि त्या दीपाची अवहेलना करणे तसेच विध्वंस करणे तसेच याचे पापही महान असते. त्यावर लक्ष्मी म्हणाली, दीप विध्वंसनाची ही कथा मी ऐकली, पण माझे समाधान झाले नाही. दीपपूजेचे महत्व सांगणारी आणखी एखादी कथा सांगून मला धन्य करावे. मग श्री विष्णूंनी तशी कथा लक्ष्मीला सांगितली. ती पुढे 14 आणि 15व्या अध्यायात ऐकावी. श्री कृष्णार्पणमस्तु.